नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण PM किसान सन्मान निधी याविषयी माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, PM किसान या योजनेचा हप्ता 6,000 ऐवजी 12,000 रुपये मिळणार का, याविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहू। गेल्या काही दिवसांपासून PM किसान योजनेचा हप्ता 6,000 वरून 8,000 रुपये किंवा 12,000 रुपये होण्याची चर्चा सुरू होते। नेमक्या या प्रश्नाचे उत्तर लोकसभेत मांडण्यात आले। त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्रालयाचे स्पष्टीकरण दिले। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 33,815 कोटी एवढी रक्कम या योजनेमार्फत दिली जाते। PM किसान योजनेची जी रक्कम आहे 6,000 रुपये ते दिली जाते, त्यात वाढ करून 8,000 किंवा 12,000 केली जाईल का, या प्रश्नाचे उत्तर श्री केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर यांनी लेखी उत्तर दिले आहे। त्यांनी म्हटले की PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना कसल्याही प्रकारची वाढ करण्याचा प्रस्ताव आम्ही विचारात घेतला नाही। म्हणजेच की PM किसान योजनेचा हप्ता हा कोणताही बदल होणार नाही। मित्रांनो, 6,000 जो आपल्याला वार्षिक हप्ता आहे तो तेवढाच हप्ता राहणार आहे। मित्रांनो, या योजनेत बरेच असे लाभार्थी आहेत की त्यांना निकषाबाहेर जाऊन हप्ता घेतला जातो। म्हणजेच की योजनेसाठी पात्र नसताना देखील त्या योजनेची रक्कम ते घेतात। ही रक्कम पुन्हा रिटर्न त्यांना सरकारला द्यायची आहे। यामध्ये उच्च उत्पन्नधारक, आयकर भरणारे आणि सरकारी कर्मचारी अशा सर्वांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। मित्रांनो, नवीन शेतकरी या योजनेचा अर्ज करू शकतात। त्यासाठी लाभार्थ्यांना बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे। KYC करणे अनिवार्य आहे। भूमी अभिलेखप्रमाणे 7/12 असणे, म्हणजेच की ज्यांच्या नावावर शेत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल। सर्वात महत्त्वाची अट म्हणजे 2019 नंतर खरेदी केलेली जमीनधारक, म्हणजेच की 2019 नंतर ज्यांनी जमीन घेतलेली आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।